शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी राजेंद्र हंडोरे. शेतकरी मित्रांनो, आज द्राक्षाची रानं जी आहेत ती साधारण 35 ते 45 दिवसांच्या कालावधीमध्ये सगळ्यांची रानं आहेत. आणि ह्या अवस्थेमध्ये आपल्याला ही रानं वेगवेगळ्या कंडिशन्स, जसे की कोणाचा दोडा पास होतोय, कोणाचं फ्लावरिंग सुरू झालंय आणि फ्लावरिंग या स्टेजेसमध्ये आपल्याला रानं दिसतात. आता इथं जी मेन प्रक्रिया आपल्याला करायची आहे ती फ्लावरिंग पास होताना किंवा फ्लावरिंगच्या आसपास आपल्याला पानदेट परीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. आता पानदेट परीक्षण करून आपल्याला वेगवेगळ्या न्यूट्रिएंटची अवस्था आपल्या पिकामध्ये कशा पद्धतीत अपटेक झाले हे कळणार आहे आणि त्या पद्धतीने त्या पुढचं आपल्याला खत नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता की ही आज दोडा कंडिशन मधली जवळपास कंडिशन आहे आणि ह्या कंडिशन जेव्हा फ्लावरिंग पास होताना आपल्याला पानदेट नमुने काढायचे ते चांगल्या पद्धतीने काढून साधारण एकरातून 200-250 पानांचे डेटासकट नमुने काढणं गरजेचं आहे आणि ते लॅबला येवल्यामध्ये रायते या ठिकाणी सह्याद्री बायो अॅनालिटिकल लॅबोरेटरी आहे. तिथं सगळ्या प्रकारचं पानदेट परीक्षण, माती परीक्षण, पाणी परीक्षण हे आपल्याला करून मिळेल. योग्य वेळेत योग्य दरात या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होईल आणि त्यानुसारच आपल्याला पुढचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट करून आपल्या बागांमध्ये चांगल्यात चांगलं गुणवत्तापूर्ण उत्पादन आपल्याला मिळवायचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, नक्की या आणि आमच्या संपर्कात राहा. धन्यवाद.